छत्रपती शिवरायांची जन्मोत्सव काल पार पडला आणि ज्या छत्रपतींच्या पुढे शपथ माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली की मराठा समाजाला मी आरक्षण देईल, ती त्यांनी आज पार पाडली। वचन देणारा आणि वचन पाळणारा हा नेता आहे। आपल्याला माहिती आहे की मराठा समाज हा गेली अनेक वर्ष या आरक्षणासाठी लढा देतोय। त्यासाठी मोर्चे काढले, आंदोलन केली, उपोषण केली, परंतु आज खऱ्या अर्थाने या समाजाला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। न्याय तर दिलाच आहे, पण न्याय देताना हा कायद्यात कसा बसेल याची सुद्धा काळजी घेतलेली आहे। 3.5 लाख कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इम्पेरियल डाटा गोळा करून खऱ्या अर्थानं कायद्यात बसेल असं आरक्षण मराठा समाजाला माननीय मुख्यमंत्री यांनी दिलंय। पण एक दोन नव्हे तर संपूर्ण सभागृहानं एकमतानं हे आरक्षण मंजूर केलंय। मला वाटतं यापेक्षा आनंदाची बाब अजून काय असावी। मराठा समाज जो शिक्षणापासून नोकऱ्यांपासून वंचित होता त्यांना खऱ्या अर्थाने एक आधार देण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलंय। आपण बघतो गेली काही मागच्या काळात अनेक मराठी युवकांनी आत्महत्या केल्या, परंतु या सर्वांना म्हणजे मला असं वाटतं की या सर्वांना न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलंय। आम्ही त्याचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी आलोय। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, कुठल्याही म्हणजे ओबीसी समाजाच्या सुद्धा आरक्षणाला हात न लावता अशा पद्धतीचं आरक्षण देणं, सर्वांना सर्व न्याय देणं हे कोणालाही शक्य नाही। ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांना शक्य आहे। याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याचा जल्लोष करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय।